हाय एव्हरीवन. तर आज आम्ही गव्हाचे कुरडे आणि पळीपापड बनवणार आहेत. चला तुम्हाला पण दाखवते. तर यासाठी पहिल्यांदा आम्ही 3 दिवस गहू चांगले भिजत घातलेले आहेत आणि चौथ्या दिवशी आत्ता गहू स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि धुतल्याच्यानंतर ते मिक्सरमधून काढून घ्यायचे. त्याची बारीक पेस्ट करायची जेणेकरून त्याचा जो चोथा आहे आणि जो व्हाईट चीक आहे तो बाजूला सेपरेट होईल. सगळे गहू दळून झाल्याच्या नंतर ना हे अशा प्रकारे गव्हाचा जो चोथा असतो तो बाजूला काढायचा आणि जो व्हाईट चीक आहे तो सेपरेट करायचा. आणि त्या चोथ्यामध्ये पण खूप सारा चीक असतो, तो 2-3 टाईम पाण्याने स्वच्छ धुवून मळून त्याचा चीक सेपरेट करायचा. आता जमा झालेला जो चीक आहे तर तो सोजीच्या चाळणीने 2-3 वेळेस चांगला गाळून घ्यायचा जेणेकरून कुठलाही मोठा चोथा त्यात इन्क्ल्यूड होणार नाही. तर हे गाळून घेतलेलं पीठ रात्रभर असंच ठेवायचं आणि उद्या सकाळी पापड बनवायचे. आता इथे आपली सकाळ झालेली आहे आणि मी एका मोठ्या पातेल्यामध्ये जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच मी चीक शिजवणार आहे. तर इथे मी पाणी मोजून घेतलेलं आहे. त्याला चांगली उकळी फोडली आणि त्याच्यानंतर त्यात मीठ घातलं आणि अगदी बारीक अशी धार सोडली चिकाची आणि सारखं ढवळत राहायचं. ढवळल्याने एकदम कन्सिस्टन्सी चांगली होते, गाठ होत नाही, काहीच होत नाही. आता ह्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं आणि शिजवून झाल्याच्या नंतर ना आपण कुरड्या घालायला तयार आहोत. तर मी आली आता गच्चीवरती आणि गच्चीवरती सगळी तयारी मी ऑलरेडी केलेली आहे. तर तुम्हाला पण दाखवते. सगळा सेटअप झालेला आहे. शक्यतो तुम्ही पापड घालण्यासाठी कॉटनचा कपडा यूज करत जा. इथे मी साडी अंथरली आणि त्याच्यावरती कॉटनचं धोतर जे असतं तर ते अंथरलं आहे. तुम्हाला दिसतच असेल की कुरड्या सगळ्या किती छान सुरेख दिसत आहेत. एक तार सेपरेटली दिसतोय आपल्याला प्रॉपर. आता पळीपापडची तयारी करूया. तर पळीपापडसाठी सुद्धा एक छोटा हंडा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच मोजून चीक घातलेलं आहे. तर याच्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस. पाणी गरम करायचं, मीठ घालायचं आणि हळूहळूपणे हे चीक त्याच्यात सोडायचं. सारखं ढवळत राहायचं जेणेकरून एक पण गाठ होणार नाही आणि कन्सिस्टन्सी पण छान होईल. याच्यासाठी आम्ही तीळ घालतो आणि थोडीशी जिरे घालतो जेणेकरून असा सुगंध आणि स्वाद त्याचा एक छान आवडतो आम्हाला सगळ्यांना. हे चांगलं ढवळून घ्यायचं आणि 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. हे शिजवल्याच्या नंतर ना आपण गच्चीवर जाऊ आणि पापड घालू. कुरडई घालून झाली आहे आणि आता पळीपापडचं मी हे बनवून घेतलेलं आहे, चीक शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तीळ आणि जिरे खूपच असं सुगंध येत आहे एकदम. तुम्हाला दाखवते मी पळीपापड कसे घालायचे. कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे बघा, अशा प्रकारची. चला घालूया पळीपापड. मला हे दिसत नाही आहे कारण मी कॅमेरामध्ये बघते आहे. कोणीच नाही आहे सध्या वरती, मी एकटीच घालते आहे. आई खाली अजून थोडासा चीक जो आहे तो शिजवते. हे असं घालायचं आणि याला हातसुद्धा लावायची गरज नाही आहे, बरोबर होतात कारण कन्सिस्टन्सीच तशी ठेवलेली आहे आपण ही अशा प्रकारची. अजून एक घालून दाखवते तुम्हाला. मस्त दिसते कुरडई. निघती का पाहू का? पण निघाली नाही तर मग काही खरं नाही आपलं. वाव, निघती अजून तर वाळली पण नाही, तुटली पाहिजे थोडी. पण हे बघा किती छान निघाली आहे. तुम्हाला तळून पण दाखवते. थोडी वाळायची राहिली. इथे दिसते का तुम्हाला? जरा थोडंसं चीक असं म्हणजे ओलसर वाटत आहे.
पण निघाली ही केवढी छान. सगळ्यात छान झाल्यात. उद्या छान वाळल्याच्या नंतर मी 1-2 तुम्हाला तळून दाखवते. आणि पळी पापड बघू आपण. पळी पापडला ॲक्च्युली थोडंसं मला वाटते अजून वाळायला लागेल. हे निघणार पण नाही आपल्याच्याने. ह्याला हे कशा काढायची मी तुम्हाला दाखवेल, पण सध्या निघतंय का मला नाही वाटत हे निघेल म्हणून. हे खूपच टाईट बसले. त्याला मागे हे उलटं करून ना त्याच्या मागे असं पाणी मारून थोडंसं ओलं करून मग काढायचं असतं त्याला. तर मी तुम्हाला दाखवेल कसं काढायचं. पण सध्या तरी अपडेट असा आहे की आपल्या कुरडया खूप छान निघत आहेत आणि मस्त मस्त झालेल्या पण आहेत. छान दिसत आहेत. तळून अजून पाहू. अजून एखादी बघूया का काढून. ही जर नाही निघाली तर आई रागवलच कोण तोडल्या म्हणून. ह्याला पण ना सेम पळीपापडसारखंच मागून थोडंसं असं पाणी शिंपडून ओलं करून काढायचं असते. पण ही सध्या मला निघे ना. ही बघू का काढून. हे म्हणजे थोडं थोडं निघते असं, बट म्हणजे एवढं नाही निघत आहे. हे असं तुटत आहेत त्या. आणि तुटलं तर मग काही खरं नाही माझं. चवला पण छान लागते. मस्त झालं. खूप छान. बेस्ट. खूप छान झालं आपल्या कुरडई आणि पळीपापड गव्हाच्या. तुम्हाला तळून दाखवेल मी कसं हे होते. सध्या ऊन खूप लागत आहे. 4 वाजलेत तरी पण एवढं ऊन पडते. दाखवेल तुम्हाला नंतर ना. आणि सध्या जसं की आपण गच्चीवर आलो तसं मी तुम्हाला माझं झाड दाखवते. सॉरी दिस वन. ही लिंबोणी लावली आम्ही ह्याच्यामध्ये बकेट. ह्याची बकेट असते ना आपली कलरची बकेट, तर त्याच्यामध्ये लावली आहे ही लिंबोणी. आणि तुम्हाला सांगू का अगदी 2 पानं होते असे. एवढंसं होतं ते झाड आणि आत्ता केवढं झालं आहे. कसलं भारी वाटते. खूप भारी. खूपच छान. खूप वाढली अगदी. छान झालं आहे. मी संध्याकाळी पापड काढून पण आणले आणि मी ते रेकॉर्ड करायचं अगदी विसरून गेले. तर पाठीमागे पाणी मारून मी जसं सांगितलं तुम्हाला प्रोसेस की पाणी मारून काढायचं असतं, तर सेम सारख्या पद्धतीनं आम्ही ते पापड सगळे काढून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी हे मी पापड तळते. तर अगदी खुसखुशीत असे पापड होत आहेत आणि पांढरे शुभ्र कलरचे छान, म्हणजे चवीला पण छान झालेत आणि दिसायला पण छान दिसत आहेत. हे बघू शकता तुम्ही कसे असे कुरड्याचे कसे तार असे दिसत आहेत सेपरेटली, एकदम नाजूक छान. आणि हे खूप सारे असे पापड आम्ही तळून घेतले. रस पण केला होता मस्त. रस कुरडई मस्त ताव मारला. आणि अजून एक म्हणजे आम्ही त्या दिवशी एक नाचणीचं पापडसुद्धा तळलं होतं, जे की खूप मोठं होतं. ते पण पापड ॲक्च्युली आपल्याला ट्राय करायला पाहिजेत असं मला वाटते. म्हणजे मी पर्सनली कधी ट्राय केले नाहीत, तर आपण एके दिवशी आपण ट्राय करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जर शक्य झालं रेकॉर्ड करणं तर. ओके बाय. थँक्यू सो मच. सी यू वन्स अगेन.